हाँ, ये मुमकिन है। लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. घाईघाईने बनवलेली चुकीची मतं. MBBSच्या शेवटच्या वर्षाला असताना आमच्या कम्युनिटी मेडिसिनच्या पाठ्यपुस्तकात मी पहिल्यांदा आशाबद्दल वाचलं होतं. त्यावेळी परीक्षेत येणारी महत्त्वाची टीप इतकाच त्याचा माझ्याकरता अर्थ होता. पण नंतर मोतीहारी जिल्हा रुग्णालयात मी पहिल्यांदा या आशासेविकांना पाहिलं. खेड्यातल्याच या बायकांना थोडं प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मग त्या सरकारच्या आरोग्य यंत्रणेत विविध योजना राबवायला मदत करतात. प्रसूती संदर्भात पाहिलं तर त्यांनी खेड्यातल्या बायकांना गरोदरपणातल्या नियमित आरोग्य तपासण्यांचं आणि रुग्णालयातच प्रसूतीकरता जाण्याचं महत्त्व समजावून द्यायचं असतं आणि त्यात त्यांच्यासोबत रुग्णालयातही जायचं असतं. मी या आशासेविकांचं बारकाईने निरीक्षण करत होते आणि या व्यवस्थेत त्या किती महत्त्वाच्या आहेत हे मला कळून चुकलं. पण पहिल्यांदा मात्र मोतीहारी रुग्णालयात येणाऱ्या आशांबद्दलचं माझं मत दुर्दैवाने फारच वाईट बनलं होतं. वॉर्डातल्या आपल्या रुग्णाला कितीतरी आशासेविका कळा सुरू होण्यासाठी इंजेक्शनं देताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. खरं तर त्या बाईला कळांसाठी इंजेक्शन देण्याची गरज आहे की नाही हेही तपासलं जात नव्हतं आणि ती औषधं धोकादायक ठरतील इतक्या जास्त प्रमाणातही दिली जात होती. या आशांनी असं करणं अपेक्षित तर नव्हतंच, पण त्याचं प्रशिक्षणही त्यांना देण्यात आलेलं नव्हतं आणि तरीही त्या आत्मविश्वासाने ती इंजेक्शनं देत होत्या. त्याचप्रमाणे खेड्यात उपस्थित असण्याच्या ऐवजी मला काही आशा सेविका रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसलेल्या दिसायच्या. कोणीही सोबत नसलेल्या एकट्या आलेल्या बायकांना पटकन प्रसूती करून देतो असं सांगून त्या पैसे उकळतानाही मला दिसल्या होत्या. बऱ्याच जणी स्वयंघोषित प्रसूतीतज्ञ बनल्या होत्या. एके दिवशी एक गरोदरबाई रुग्णालयात आली. तिच्या पोटातलं बाळ पायाळू असल्यानं तिचं सिझेरियन करावं लागेल असं मी तिच्या नातेवाईकांना सांगितलं. नाहीतर बरीच गुंतागुंत उद्भवू शकली असती. तेवढ्यात तिथल्या आशाने मला विरोध करत म्हटलं, नाही नाही, मी तिची योनिमार्गाची तपासणी केली आहे ना, सगळं काही ठीक आहे, तिला काही शस्त्रक्रियेची गरज नाही आहे. एक आशा एका प्रसूतीतज्ञ डॉक्टरशी वाद घालतीये ही कल्पना मला पचवायलाच काही क्षण जावे लागले. तेवढ्यात ती आशा त्या रुग्णाला घेऊन गायब झाली होती. 6 तासानंतर ती परत उगवली तेव्हा ती रुग्णबाई प्रसूती कळ्यांनी जोरजोरात रडत ओरडत होती. मग असं कळलं की त्या आशाने त्या बाईला वॉर्डातल्या एका कोपऱ्यात प्रसूतीची वेळ येईपर्यंत थांबून राहायला सांगितलं होतं. प्रसूती नॉर्मलच होईल अशी त्या आशाला खात्री होती. 6 तासानंतर अशी वेळ येऊन ठेपली होती की अत्यंत तातडीने प्रसूती करणं गरजेचं होतं. त्यामुळे मला सिझेरियन न करता नॉर्मल प्रसूती करावी लागली. दुसरा काही पर्यायच माझ्यासमोर नव्हता. अशी प्रसूती करणं किती कठीण जाणार आहे हे मला आधीपासूनच माहीत होतं. झालंही तसंच. त्या बाळाला श्वासोच्छवास घेण्याकरिता रिससिटेशन द्यावं लागलं. मी त्या आशावर प्रचंड संतापले होते. हा एकच प्रसंग नव्हे तर कितीतरी वेळा या आशांमुळेच बराच त्रास झाला. बरेचदा एखाद्या रुग्णाला सिझेरियन करावं लागेल असं सांगितल्यावर 10 मिनिटांच्या आत आशा त्या रुग्णाला घेऊन गायब होत असत. काही वेळा मी मुद्दाम त्यांच्या मागे मागे जाऊन पाहिलं तर त्या रुग्णाला खाजगी रुग्णवाहिकेत घालून कुठेतरी नेताना मला दिसायच्या. बिहारच्या इतर भागांमध्ये किंवा भारतात इतर ठिकाणी या आशासेविकांची कामगिरी कशी आहे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे त्या एकंदरीत किती उपयोगी महत्त्वाच्या आहेत यावर मी काही भाष्य करणार नाही. पण मोतीहारी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या आशासेविका तरी जास्त करून त्रास आणि डोकेदुखीच ठरतायत असं माझं मत होऊ लागलं होतं. रुग्णालयाबाहेरच्या खाजगी लॉबीशी हातमिळवणी केलेल्या त्या दलालच आहेत की काय असंच मला वाटू लागलं होतं. म्हणून मग मी ठोस पावलं उचलत त्यांना प्रसूती कक्षात येण्यापासून मज्जाव करण्यात यावा यासाठी प्रयत्न करू लागले. मला त्यांची ढवळाढवळ अजिबात नको होती, पण त्यांना प्रसूती कक्षापासून दूर ठेवणं अशक्यच होतं. कारण प्रसूतीसाठी येणाऱ्या बायकांचा त्यांच्यावरचा गाढच विश्वास असायचा आणि आपल्या रुग्णाला एकटीने प्रसूतीसाठी कक्षात पाठवायला त्या सरळ सरळ नकारच द्यायच्या.
त्यांच्या तिथल्या उपस्थितीविरोधात मी उघडलेल्या लहानशा मोहिमेने सगळ्या आशांच्या मनात माझ्याविषयी वाईट मत झालं आणि शत्रुत्वाचीच भावना बळावली. बॉम्बेवाली मॅडमबद्दल बरेच गैरसमज पसरवले जाऊ लागले आणि इथल्या अनंत अडचणींमध्ये माझ्यासमोर या एका समस्येची भरच पडली. मग एक दिवस एक वरिष्ठ आशा माझ्यापाशी येऊन म्हणाली, "मॅडम, आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी बोलायचे. तुम्ही मीटिंगसाठी येऊ शकाल का?" "हो, जरूर येईन." मी जरा चकितच झाले होते. इथं मी त्यांना जाब विचारायचा पवित्रा घेतला होता आणि या खेडूत बायका मात्र माझ्याशी संवाद साधू इच्छित होत्या. खरं तर मीच आधी ते पाऊल उचलायला हवं होतं. पण त्यांनी आपणहून पुढाकार घेतल्याने मला बरं वाटलं. बोलण्याने कोणाचंच काही वाईट होत नाही. त्यांच्या समस्या काय होत्या, त्यांना काय वाटत होतं आणि आमची मतं काय होती याबद्दल मोकळेपणाने बोलणं होणं चांगलंच होतं. आम्ही सगळ्याजणी एकत्र बसलो. चहा पिता पिता मी मनापासून तळमळीने बोलले आणि त्याही तसंच बोलल्या. आमच्या संभाषणातून मला एक पूर्ण वेगळी बाजू समजली, जिचा मी आधी विचारच केलेला नव्हता. आम्ही हे सगळं बोललो ते फारच बरं झालं. त्यातली एकजण म्हणाली, "मॅडम, तुम्ही आम्हाला प्रसूती कक्षात येण्यापासून अडवण्यापूर्वी आमची बाजू एकदा तरी ऐकून घ्यायला हवी होती. प्रसूती दरम्यान आम्ही उपस्थित राहण्याचा इतका आग्रह का धरतो ते मी सांगते, कारण आत काय होईल यावर आमचा विश्वासच नाही." बऱ्याच बायका खरं तर आनंदाने घरीच बाळाला जन्म देतील, पण त्यांना चांगल्या कुशल डॉक्टरांची सेवा आणि 1400 रुपयांचा JSY मोबदला मिळावा म्हणून आम्हीच त्यांना सरकारी रुग्णालयात जायचा आग्रह धरतो. या रुग्णांना इथं कोणीच माहितीचं नसतं. अशा वातावरणात त्यांचा फक्त त्यांच्या ओळखीच्या आशावरच पूर्ण भरवसा असतो आणि जिल्हा रुग्णालयात येऊन तासनतास वाट पाहिली तरी एकही डॉक्टर त्यांना तपासायला येत नाही. जर काही गुंतागुंत झाली तर परिचारिकांना वेळेस काही करता येत नाही. हे तर रुग्णाचे नातेवाईक पाहतच असतात. शिवाय डॉक्टर वेळेवर येत नाही किंवा कधीकधी तर उगवतच नाही हेही त्यांना दिसतंच. त्यामुळे उलट आम्हालाच परत गावी गेल्यावर बोलणी खावी लागतात. ती तळमळीने बोलत होती. तिच्या बोलण्यातला प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकत मान डोलावत होते. ती म्हणत होती त्यात तथ्य होतं. दुसरी एक आशा म्हणाली, "मॅडम, एकदा ना संध्याकाळी मी जवळच्याच एका खेड्यातून एका गरोदर बाईला घेऊन आले. तिला प्रसूती कक्षात नेलं तेव्हा खूप रक्तस्राव होत होता. काय करायचं ते परिचारिकांना काही कळतच नव्हतं. त्यांनी ड्युटीवरच्या लेडी डॉक्टरला फोन लावायचा तासभर तरी प्रयत्न केला. मी आपली काळजी करत थांबून राहिले होते. कोणी डॉक्टर येत नव्हती आणि परिचारिकेकडूनही मला काहीच उत्तर मिळत नाही म्हटल्यावर मी शेवटी माझ्या रुग्णाला घेऊन समोरच्या खाजगी दवाखान्यात नेलं आणि तिचं सिझेरियन करून घेतलं. माझ्याकडं दुसरा पर्यायच नव्हता. माझ्या रुग्णाचा जीव वाचवायचा होता मला. बायकांची सुरक्षित प्रसूती होईल हे पाहणं माझं सर्वात पहिलं काम आहे. मग ती जिल्हा रुग्णालयात होवो नाहीतर खाजगीमध्ये." अजून एका आशाने सांगितलं, "जेव्हा आम्ही रुग्णाला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आणतो तेव्हा आमचं स्वतःचं नाव तिथं गावात पणाला लागलेलं असतं. त्या आयांना वेळेवर सगळी सेवा मिळतीये ना हे आम्हाला पाहावं लागतं. त्यामुळेच प्रसूती कक्षात प्रवेश मिळावा अशी आमची इच्छा असते. कृपया आम्हाला तिथं प्रवेश देण्यापासून अडवू नका." सत्याला कितीतरी बाजू असतात हे त्या दिवशी मला प्रत्यक्ष अनुभवातून समजलं. धडाच मिळाला मला. मला एकच बाजू दिसली होती, पण वास्तवात मात्र सत्य हे अनेक बाजू असलेल्या घनाकृतीसारखं होतं. तुम्हाला काही बदल घडवून आणायचा असेल तर तुम्ही मोकळ्या मनाने सगळं पाहिलं पाहिजे, लवचिक असलं पाहिजे, सगळ्या बाजूंचा खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे आणि या सर्व बाबींचा विचार करून मगच मत बनवलं पाहिजे, निष्कर्ष काढले पाहिजेत आणि त्यानुसार योजना आखल्या पाहिजेत. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे मी या आशा सेविकांप्रती मुळीच संयमाची भूमिका घेतली नव्हती आणि इथल्या डॉक्टरांबाबत मात्र मी तितकी कठोर झाले नव्हते. खरं तर दोन्ही घटक आपापली कर्तव्य नीट बजावत नव्हते. आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर, खालच्या पदावर असलेल्यांविषयी आपण किती सहजपणे आणि चटकन असमंजस, असंवेदनशील होतो नाही? आता हे कायम विचारात घ्यायचं असं मी ठरवलं. त्यांची बाजू ऐकल्यावर
मी त्यांना माझ्या मनातल्या चिंता बोलून दाखवल्या. काही आशा या प्रशिक्षित नसतानाही काही गोष्टी करत होत्या आणि त्यांचा उपद्रव होत होता हे मी त्यांना सांगितलं. त्या इंजेक्शनं देणाऱ्या आणि सिझेरियनचं नाव काढल्यावर पटकन खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णाला बाहेर घेऊन जाणाऱ्या आशा समोरच बसलेल्या मला दिसत होत्या. पण त्या कोण आहेत हे मला माहीत आहे असं मी उघडपणे दाखवलं नाही. सगळ्या आशांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि फार काही बचावात्मक पवित्रा घेतला नाही. त्यांचं जे वागणं सगळ्यांनाच माहीत होतं त्याबद्दल बचाव तरी काय करणार हे त्यांना कळलं असावं. मग सर्वानुमते असं ठरलं की त्यांना प्रसूती कक्षात प्रवेश दिला जाईल, पण तिथल्या व्यवस्थापनात प्रसूती संदर्भातल्या कोणत्याही गोष्टीत त्या काहीही ढवळाढवळ करणार नाहीत किंवा इतर गैरप्रकार करणार नाहीत. मीटिंगच्या शेवटी आमच्या सगळ्यांच्याच मनातली कटुता निघून गेली होती. सगळ्यांना दुसऱ्या बाजूचं म्हणणं पटलं होतं, एकमेकांना समजून घेतलं गेलं होतं. त्यातल्या काही खोडसाळ आशासुद्धा आता हसू लागल्या होत्या. इतके दिवस या आशांचा प्रश्न आमच्या कामामध्ये एक मोठाच अडथळा बनून राहिला होता. त्यामुळे या मनमोकळ्या संभाषणाचा आम्हाला खूपच फायदा झाला. धन्यवाद.